पालघर डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका डायमेकर व्यावसायिकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्यानुसार 5 खासगी अवैध सावकारांविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप नोंदविण्यात आले आहेत। यापैकी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित 3 आरोपी सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत। मात्र सर्व आरोपींवर कडक कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी मृतांच्या कुटुंबियांनी केली आहे। चिंचणी येथील डायमेकर व्यावसायिक किशोर दवणे यांनी खासगी सावकारांकडून पैशासाठी सातत्याने होणारा तगादा आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची बाब तपासात उघड झाली आहे। या प्रकरणी मृत किशोर दवणे यांचा मुलगा जय दवणे यांनी वाणगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती। त्यानुसार नितीन जैन राहणार वाणगाव, इंद्रदेव गुप्ता राहणार चिंचणी, तुषार साळसकर राहणार चिंचणी, अरविंद पाटील उर्फ पिंटा राहणार अंधेरी मुंबई आणि मंगेश चुरी राहणार चिंचणी अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर मंगेश चुरी आणि तुषार साळसकर या 2 आरोपींना अटक केलेली होती। न्यायालयाने त्यांना 29 डिसेंबरपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती। त्यानंतर त्यांचे जामीन अर्ज नामंजूर झाल्यामुळे दोघांना ठाणे कारागृहात पाठवण्यात आले। उर्वरित 3 आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतला असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणातील उर्वरित 3 आरोपींची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलेला आहे अशी मागणी दवणे कुटुंबियांनी केली आहे। पोलिसांचे सहकार्य समाधानकारक असलं तरी आरोपींवर होणारी कारवाई संथ गतीने होत असल्याची भावना कुटुंबियांमध्ये व्यक्त होते। दवणे कुटुंबियांच्या आरोपानुसार वर्कशॉपच्या नूतनीकरणाचं काम सुरू असताना इंद्रदेव गुप्ता हे व्याजाच्या रकमेची वसुली करण्यासाठी दररोज घटनास्थळी येत होते। काम सुरू असलेल्या ठिकाणी सातत्याने पैशासाठी तगादा लावल्यामुळे किशोर दवणे यांच्यावर मोठा मानसिक दबाव निर्माण झालेला होता। सावकाराकडून होणाऱ्या रोजच्या धमक्या, कर्ज वसुलीचा ताण आणि मानसिक छळ याला कंटाळूनच किशोर दवणे यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे। या घटनेमुळे अवैध खासगी सावकारीमुळे सामान्य व्यावसायिकांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होत आहे हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। सर्व आरोपींवर तातडीने कडक कारवाई करून मृतांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी दवणे कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांकडून होते। या घटनेमुळे डहाणू परिसरात संतापाची लाट उसळली आहे। तर या प्रकरणात 2 आरोपींना अटक करून 5 दिवसांची पोलीस कोठडीनंतर पुणे कारागृहात पाठवण्यात आले। उर्वरित 3 आरोपी अटकपूर्व जामिनावर बाहेर असून त्यांची सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे। तर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती तुषार पाचपुते सहाय्यक पोलीस निरीक्षक वाणगाव पोलीस ठाणे यांनी दिली आहे। कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू।